आज आम्ही या ठिकाणी पिंपरी चौकामध्ये नीट जो पेपर लीक फुटी झाली त्याच्या प्रकरणामध्ये निषेध म्हणून उभे आहोत आणि हा आमचा फक्त मोर्चा आहे. ना कोणाबद्दल टीका ना कुठल्या पॉलिटिकल पार्टीबद्दल वाईट बोलणं. आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य केलं तरी देखील पोलिसांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही आज इथं थांबणार आहोत आणि बराच वेळ थांबणार आहोत आणि ही एका आईची हाक पण आहे. थँक्यू. जय भीम, जय भीम, जय भीम. वंदे मातरम, वंदे मातरम. इनकिलाब जिंदाबाद, इनकिलाब जिंदाबाद. लेके रहेंगे आजादी, लेके रहेंगे आजादी. शिक्षण कुछ भी नाही, सॉरी. बरं, मी आज इथं आले की माझी मुलगी सुद्धा 12वीला आहे आणि तिच्या बाबतीत भविष्यात असं काय होऊ नये. आणि माझ्या देशामध्ये, मी भारत देशात राहते, माझ्या देशातल्या भरपूर मुलांना जंतर मंतर मध्ये मारहाण केली, हे केली. जर आज आम्ही रस्त्यावर नाही आलो तर हा अन्याय कायमच असा राहील, म्हणून आम्ही इथे आलोय. इनकिलाब जिंदाबाद. बरं, तुम्ही बोला. मुलांना पुढे या, मुलं पण बोला. मुला या. थांबा. आज या ठिकाणी आपण जमा झालेलो आहोत. जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे आंदोलन झालेलं आहे, जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे आंदोलन झाले आहे त्यांना सरकारने जो त्रास दिलेला आहे याच्या समर्थनार्थ आम्ही आज या ठिकाणी उभे आहोत. आज तुम्ही पाहत आहात येथे एक आई पण आलेले आहेत, मुलं पण आहेत आणि विद्यार्थी आणि वयस्कर लोक पण आलेले आहेत. हे मूर्ख म्हणून आलेले नाही आहेत, हे आमच्या हक्कासाठी आलेले आहेत. आज संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे आपलं मत मांडण्यासाठी, आजची जी युवा पिढी आहे ही आपल्या भारताचा कणा आहे, पाठीचा कणा आहे. त्यामुळे हा कणा जर मोडायचा, जर हा प्रयत्न करत असेल, सरकार जर हा कणा मोडायचा प्रयत्न करत असेल तर हा आम्ही अजिबात होऊ देणार नाहीये. कारण आज जो युवा पिढी ज्या आज बघत आहे तर त्यांना जे दिसत आहे ते हाच विचार करणार की आम्हाला आता नाही भेटलं तर पुढे काय भेटणार आहे. आजची जी युवा शक्ती, युवांच्या मनामध्ये जी आग लागलेली आहे ती अशीच धगधगत राहावी. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा असाच राहावा ही मी सगळ्या युवांकडे विनंती करते. परत त्याप्रमाणे जंतर मंतरमध्ये जे विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे ती आज बघवत नाहीये. त्यांनी लहान मुलं पाहिली नाही, लहान मुलं मोठी मुलं पाहिली नाही, युवा आहेत, परत वयस्कर लोक सुद्धा आहेत. ती फक्त मुलांसाठी आलेली आहे. ही जी भावना आहे ही त्यांना कळणार नाही ज्यांची स्वतःची लेकरं नाही आहेत, ही फक्त त्यांना कळणार ज्यांची स्वतःची लेकरं आहेत. तर मला फक्त एवढंच म्हणायचं की आज आमचं जो आंदोलन आहे हा पीसफुल आहे आणि आपले जंतर मंतरचे जेवढे विद्यार्थी आहेत, ज्या कारणासाठी तिथे आज ते उपोषण करत आहेत, आज जे आंदोलन करत आहेत, त्यांच्या समर्थनार्थ आम्ही इथं उभा आहोत. धन्यवाद. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 जय. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता लोखंडे आहे. मी विजय PH डायग्नोस्टिक सेंटरमध्ये काम करते. तर माझं म्हणणं हेच आहे, माझा मुलगा तर आता लहानच आहे, 8च वर्षाचा आहे, पण आताच्या भावी पिढीचं जी चाललंय, म्हणजे जे पण चुकीचं चाललंय, उद्या पुढे जाऊन माझ्या मुलाच्या बाबतीत असं काही चुकीचं घडू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि आताच्या मुलांवर जो अन्याय होतोय तो फार चुकीचा अन्याय होतोय आणि अशा पद्धतीने खिळे लावून काठ्या मारणं आणि मुलांचा जीव घेणं हे काही टेररिस्ट आहेत का? तुम्ही अशा पद्धतीने मुलांना मारताय. जिथे तुम्हाला मारायला पाहिजे दहशतवाद होतोय, रेप होतोय, अशा ठिकाणी तुम्ही काहीही करत नाहीये. आणि जिथे आमच्यासारख्या तरुण पिढीवरती तुम्ही हात उचलताय ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आमच्या या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे. मी त्यांच्या सोबत आहे. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की. तर माझं नाव आनंद आकाश शिंदे आहे.
तर मी आता पहिला जेव्हा नीटचा पेपर दिला त्यावेळेस माझे खूप चांगले मार्क्स आलते, पण त्यानंतर जेव्हा मी रिनीटचा पेपर दिला तो एवढा टफ होता 2025 म्हणजे 2025च्या पेपरपेक्षाही जास्त टफ होता. त्यानंतर ज्यावेळेस माझा जो स्कोर जो फर्स्ट नीट दिली ती मागच्या 2025मध्ये, त्यामध्ये मला स्कोर जरा कमी आला, त्यामुळे मी ड्रॉप घेतला. तर यामध्ये मी जेव्हा म्हणजे फर्स्ट एक्झाम दिली नीटची, तर त्यानंतर त्या नीटच्या एक्झाममध्ये माझा चांगला स्कोर येत होता, पण रिनीटच्या एक्झाममध्ये एवढा टफ पेपर आणि त्यानंतरही रिझल्टमध्ये घोटाळा असल्यामुळे तर मग मला एकच म्हणायचं आहे, जेव्हा आम्हाला न्याय भेटत नाही तेव्हा आम्ही माघार घेणार नाही. भारत माता की भारत माता की. आकाश लादे, मी इथलाच आहे, पुण्याचाच आहे. मी एक इंजिनियर आहे, पण आजची जी मी स्थिती बघतो, एज्युकेशन सिस्टीमची जी स्थिती झाली आपल्या देशामध्ये ती खूप निंदनीय आहे. ज्या पद्धतीनं सरकारनं विद्यार्थ्यांना हँडल केलं पाहिजे त्या पद्धतीनं सरकार जराही हँडल करत नाही. बाहेरच्या देशातले जे स्टुडंट तुम्ही बघाल आणि आपल्या देशातले जे स्टुडंट तुम्ही बघाल तर जमीन आसमानचा फरक आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आपण बघतो. जे काही आपल्या देशातल्या स्टुडंटसाठी सरकारने केलं पाहिजे त्याच्या बिलकुल उलटं सरकार त्यांच्याशी ट्रीट करते. जंतर मंतरवरती जे काही स्टुडंटसोबत जे झालं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यासाठी आम्ही सगळे लोक इथं जमलेले आहोत की ही जी घटना इथे घडली जंतर मंतरवरती ती खूपच विरुद्ध दिशेने जाते. ज्या दिशेने आपला देश गेला पाहिजे त्याच्या बरोबर उलट दिशेने हा देश जात आहे. आज लोक इथं जमलेले आहेत. कितीतरी लोकांची मुलं नीट एक्झाममध्ये प्रिपरेशन करत होती, 3-3 वर्ष अभ्यास करत होती, तरी पण त्यांचे पेपर देऊन एवढा अभ्यास करून जर फुटत असेल तर ही एज्युकेशन सिस्टीम पूर्णपणे खतम झालेली आहे. आणि ही प्रोग्रेस करण्यासाठी खूप काही पावले सरकारनं घ्यावी. मी असं सरकारला निवेदन करेन की एज्युकेशन जर आपल्या देशाचं चांगलं असेल तरच बाकीच्या गोष्टी तुम्ही प्रोग्रेस करू शकता. जर देशाचं एज्युकेशन सिस्टीमच खराब असेल तर तुम्ही कुठलीच गोष्ट प्रोग्रेस करू शकत नाही. आणि 12-12 वर्षाच्या लहान लहान मुलींना ज्या पद्धतीने डोक्यावरती दांडे मारण्यात आले त्याचा पूर्णपणे निषेध आहे. एक तर पोलिसांना कमरेच्या खाली लाठी मारण्याची परवानगी असते, तिथे तुम्ही एखाद्या जनावराला कसं मारता त्या पद्धतीने तुम्ही मारत होते. हे व्हिडिओ बघताना अक्षरशः अंगावरती काटे येतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. एक आंबेडकरवादी म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. जय भीम. अबूजर शेख, मैं मेरे अपने छोटे भाई और मेरे बहनों के लिए मैं यहाँ पे प्रोटेस्ट करने आया हूँ. जो हमारा एजुकेशन सिस्टम है वो हमारा हिंदुस्तान, हमारा भारत, हमारा इंडिया का वो बेस है. वही हमारा अगर कंप्लीट नहीं होगा, वही हमारा मुकम्मल नहीं होगा तो कैसे होगा हमारा देश आगे कैसे जाएगा. इसलिए मैं ये प्रोटेस्ट करने आया हूँ और सभी से मैं एकदम थैंकफुल हूँ. आप लोग के लिए मैं बहुत दिल से सैल्यूट हूँ. और बाकी मैं सब अपने जितने भी भाई है, जितने भी बहनें, मैं उनके लिए यहाँ पे आया हूँ. वंदे वंदे इनकलाब इनकलाब इनकलाब. हम लेके रहेंगे, हम लेके रहेंगे, हम लेके रहेंगे. तुम कुछ भी कर लो. या ठिकाणी सकाळपासून आंदोलन चालू होतं त्यावेळेस पण भरपूर एकच मिनिट सकाळपासून या ठिकाणी 9 वाजल्यापासून आंदोलन चालू होतं. त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने आपल्याला मदत केलेली आहे. आता पण त्या ताईला मदत केलेली आहे. त्यामुळं हे जे सरकार आहे ते आपणच निवडून दिलेलं आहे आणि आपणच नालायकपणा केलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा घरी गेल्यानंतर स्वतःला कानाखाली मारा आणि लक्षात ठेवा की आपलं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी आणि एज्युकेशन सिस्टम चांगलं करण्यासाठी पुढच्या वेळेस चांगल्या लोकांना निवडून द्या, जेणेकरून आपलं फ्युचर चांगलं होईल. आणि दुसरी गोष्ट, फक्त राजीनामा नाही घ्यायचा, सगळ्यांना फुकट शिक्षण भेटलं पाहिजे. सगळ्यांना जे कोणी शिकतंय, इंजिनिअरिंग करते, डॉक्टर करते, काय पण करते, ज्याला शिकायचं ना त्याला शिकू दे ना. मग पैसे काय मागता? 10 लाख दे, 20 लाख दे. हे काय चालवलंय? अरे तुम्हाला धंदा करायचा का? अरे ते राम मंदिर मध्ये पण तुम्ही घोटाळा केला. आता तरी सुधरा रे. हा काय धर्मेंद्र प्रधान, लाज नाही वाटत तुला? अरे स्वतःनी यायचा, राजीनामा द्यायचा. अरे काय नालायक लोक आहेत राव. आणि त्याच्या प्रोटेस्टला काय पोलीस लोक. अरे काय बोलतंय, काय चालली व्यवस्था? अरे आपल्याला राग येतोय.
अरे आपल्या लोकांना मारतात, खेळ मुलांना मारतात, खेळणी मारतात, शेम आहे. अरे जय 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 भीम. आणि हे आंदोलन आताच नाही थांबणार. जोपर्यंत हे धर्मेंद्र प्रधान राजीनामा नाही देणार तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. एक मिनिट. बोला. ज्या पोलिसांनी ज्या मुलींवर तिथं हे हात उचललाय ते सगळे हिजड्याची पैदास आहे. हिजडे तरी बरे. कारण की जो पुरुष जी महिला नाही जाऊ शकतो, तुम्ही जर महिलांच्या अंगावरच्या वस्त्र काढतात तर तुम्ही मर्द नाहीयेत आणि तुम्ही या देशातले नागरिक पण नाहीयेत. त्याच्यासाठी आमचा निषेध आहे. कांबळे आणि माझं याच वर्षी मास्टर झाले. मला धर्मेंद्र प्रधान यांना एकच म्हणायचंय, तुम्हाला जर सही करता येत नसेल तर अंगोटा करा, पण वीर आहे. मला दिल्लीत तरी नाही जमलं जंतर मंतरला जायला, पण घरी बसून जो जीव माझा जळत होता त्यासाठी मी पिंपरी मध्ये आलेले आहे. जिथे विद्यार्थ्यांवरती लाठीमार केलेला आहे त्यांचे विद्यार्थीही आहेत. जे आपण इथून एज्युकेशन घेतोय, जे शिक्षण, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. मेन मुद्दा तर आहे इथले विद्यार्थी आहे, तुमचे विद्यार्थी आहे. जो माणूस शिक्षण पदावर बसलेला आहे त्याचे लेकरं इथं शिकत नाहीत, त्याचे लेकरं लंडन मध्ये शिकतायत. जे संसदेमध्ये बसले त्यांचे लेकरं लंडन, अमेरिका, ब्रिटन इकडे शिकत आहे. त्यांना काहीही सामान्य माणसाच्या लेकराचं काहीही घेणं देणं नाहीये. आपले लेकरं आहेत, माझी पिढी येणार आहे, तुमची आमची पिढी आहे, ह्या लहान लेकराची सुद्धा पिढी येणार आहे. ते विचारणार आपल्याला की आपल्यासाठी काय केलं, मम्मी पप्पा तुम्ही काय केलं. आपल्या हातामध्ये वेळ आहे, ती जपा आणि ह्या मोर्चाला सर्वसामान्य माणसांनी पुढे घ्या आणि प्रत्येकाची सगळ्यांनी घोषणा द्या आणि तिथं जेवढे उभं राहिलेले लोक आहेत ते म्हणा ते अडाणी आहेत, म्हणजे कुठल्या पण पदावर काम करणार आहेत. सगळ्यांनी ज्यांची मुलं इथंच शिकणार आहे त्यांनी तरी कामं सोडून उभं राहा. आमच्यासाठी नाही किंवा आमचं मोठेपणा करण्यासाठी नाही, तर आपल्या भविष्यासाठी. आज आमच्यावर अन्याय झाला, आमच्या मुलांवर झाला, उद्या तुमच्या मुलांवर नको व्हायला, त्यासाठी या. कारण की एवढा जो पण समाज आहे जो ह्याचं करते, आपल्याला विरोध करते, तिथं पोलीस असो किंवा कोणी असो, त्या लोकांना सुद्धा विरोध करायला आपण उभं राहिलो तर ते आपल्या समोर येणार नाही. तर कृपा करून जेवढे लोक जमा होतील त्यांनी जमा व्हा आणि उद्या शनिवार वाड्याजवळ जायचं, तिथून आपल्याला झेडपीला जायचे. तर कृपा करून तुमच्या आजूबाजूचे कोण आहेत त्यांना बोलवा. सगळे नाही, हे आपल्यासाठी नाहीये, आपल्या भविष्यासाठी. आज जर शांत बसलो तर परत ती मागची गुलामी पुढे येणार आहे आणि ते इंग्रज वगैरे नाही करणार, आपलीच लोक आपल्यावर गुलामी करणार आहे. आणि ते जंतर मंतर इनकलाब इनकलाब जय 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 भीम, फुले शाहू जय भीम. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. सर्वांना माझं नाव आहे ॲडव्होकेट प्रियंका ढगे. माझी सगळ्यांना ही विनंती आहे की जो काही अन्याय अत्याचार होतोय त्याच्यावरती कायम लढा द्या. जोपर्यंत आपण मागं हटणार नाही तोपर्यंत ही जनता अशीच त्रास देणार आहे आपल्याला. हीच वेळ आहे म्हणा, हीच वेळ आहे तुम्हाला. आज मी सगळ्यांच्या साथीला आहे. ज्यांनी कुणाला काहीही मदत असेल त्यासाठी तत्पर मी इथं सेवा देणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की हा लढा कायम ठेवा. हो नक्की ठेवणार आहे. मुलं नाही, मुलांचे पालक सुद्धा ठेवणार आहे. जय भीम. मी प्रकाश पाचपिंडे. दिल्लीला जंतर मंतरवरती जो काय अमानुष प्रकार चालू केलेला आहे ह्या षंड सरकारने, त्याचा आम्ही प्रथम
आपल्या सर्वांतर्फे जाहीर निषेध करतो. या सरकारने दडपशाही चालू केलेली आहे. जंतर मंतरवरती ट्रकच्या ट्रक दगड आणलेले आहेत. स्वतः पोलीस व्हॅन फोडत आहेत, तिथे गाड्या फोडत आहेत, जेणेकरून विद्यार्थ्याला बदनाम करून त्यांना उचलून नेऊन त्यांची दडपशाही करून त्यांना मारपीट करण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र चालवलेलं आहे. तर मी सर्वांना अशी विनंती करतो की आपण या दडपशाहीला अजिबात बळी न पडता आपण सर्वांनी जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांना, जंतर मंतरच्या विद्यार्थ्यांचे जे पालक गेलेले आहेत अशांना आणि भावी पिढीला ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे. जिथे जिथे टाइम भेटेल, जिथे जिथं आंदोलन असेल तिथे तिथे आंदोलनामध्ये पावसाचा विचार न करता, भुकेचा विचार न करता आपण सर्वांनी तिथं जाऊन हजर होऊन आपली प्रेझेंटेशन करून द्यायची आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाच्या वेळेला पडून एकमेकाला सहकार्य करून आपल्या ज्या अवतीभोवती आहेत त्यांना विनंती करून तुमच्यासाठी आमच्यासाठी फक्त काय पुलिस को आगे करता है, पुलिस को आगे करता है. भारत माता की, भारत माता की. हम हमारा हक मांगते, नहीं किसी भीख मांगते, हम हमारा हक मांगते. आज बढ़ाई पूरे देश के लिए और पूरे विश्व में हमारी बहुत ही शर्मसार की ये बात है कि किस प्रकार से इस तानाशाही सरकार ने हमारे देश के भविष्य को कुचलने का काम किया है. आप देख सकते हैं एक व्यक्ति को बचाने के लिए हजारों जान इन्होंने ली है, सिर्फ एक व्यक्ति को. अरे भाई आप उसको दूसरा मंत्रालय भी दे सकते हो ना. अरे अगर उसको बचाना है, समझो, अगर उसको बचाना है, अगर ये सोचा है कि हम उस व्यक्ति को बचाना चाहते हैं तो हम सिर्फ उनका इस्तीफा ही मांग रहे हैं. सिर्फ हम ठीक है हम सिर्फ शिक्षा मंत्री का इस्तीफा मांग रहे, उनकी जान नहीं मांग रहे. हम देश बचाओ मोदी हटाओ, देश बचाओ मोदी हटाओ, देश बचाओ. एक मिनट हम सिर्फ शिक्षा मंत्री का इस्तीफा चाहते हैं, ना कि हम उनकी जान नहीं मांग रहे. लेकिन वो लोग बदले में हमारे बच्चों की जान ले रहे हैं. ये बिल्कुल शर्मसार है, ये हम मंजूर नहीं करेंगे. मैं इस कार्यक्रम के माध्यम से जो भी यहाँ का नेतृत्व कर रहे हैं उनको सबको अभिवादन करता हूँ, बधाई देता हूँ. इनकलाब इनकलाब इनकलाब, भारत माता की. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. आज या दिवशी सर्वांना बोलण्याचा, मुक्त संचार करण्याचा, उभे राहून कुठेही बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याला आर्टिकल 19 बोलतात. कुणीही कुणाच्या बापाला, पोलिसाला, कुठल्या अधिकाराला घाबरायचं नाही. आपलं मत स्पष्टपणे मांडायचं. तुम्हाला बोलण्याचा अधिकार बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानामध्ये मांडलेला आहे. कुठल्याही कुत्र्याला घाबरायचं नाही, मुक्तपणे बोलायचं. आता मी इथे उभा राहून माझा जो हक्क आहे, स्त्री हक्क आहे, बोलण्याचा हक्क आहे, फक्त बाबासाहेबांमुळे आहे. तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांना अधिकार दिलेला आहे, शिक्षणाचा दिलेला आहे. आणि त्या शिक्षणाच्या अधिकारासाठी तुम्ही आणि मी, आपल्यासारख्या सर्व माणसांनी बोलणं गरजेचं आहे. तुम्ही आता बोलाल तर पुढे जगाल, नाहीतर परत तुमच्या हाती ब्राह्मणवादी गुलामी तुमच्या नशिबात येणार आहे, शिक्षणासाठीही आणि राहण्यासाठीही. त्या काळी तुम्ही पाण्यासाठी, खाण्यासाठी आणि चालण्यासाठी तरसलेले आहेत.
ते दिवस जर तुम्हाला परत पाहिजे आहे तर तुम्ही तुमच्या घरात बसा, नाही तर आता बाहेर निघा. तुमचं भविष्य, तुमचं अस्तित्व तुम्हाला टिकवायचं आहे. ब्राह्मणवादी लोकांपासून लांब राहा, अंधभक्त अंधभक्त त्यांच्यापासून लांब राहा, त्यांच्या नादी लागू नका. विचित्र माणसं आहेत. अंधभक्ताची पोरं सुद्धा जंतर मंतरला विचार करा त्यांची लायकी काय. जे बोलतात ना अंधभक्त, जे आताची मानसिकता जी आहे गुलामगिरी आहेत ते लोक, ते विचारधारणा करत नाहीत. ते फक्त एखाद्याची चाटण्यास पुरतेच आहेत ते. त्यामुळे चाटुकार आहेत. आपण आपले नेतृत्व करा. आपली पिढी टिपायची, आपली पिढी पुढे घ्यायची आहे. हे जे लहान लेकरू आहे पुढे चालून विचारणार आपल्याला की शिक्षण का असं झालेलं आहे, त्याला आपण कारणीभूत नकोय. त्यामुळे यांच्यासारख्या लहान लेकरांचा विचार करा. आज आमचं लेकरू आहे, उद्या तुमचं लेकरू असणार आहे. त्यामुळे प्लीज कृपया करून या आंदोलनाला, या जंतर मंतरला सपोर्ट करा. उद्या चालून आपल्यावर कुठलाही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. जय भीम. बोल जरा. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. लोक उपाशी पावसात उन्हात कितीतरी त्याच्यावर अत्याचार होतात. आपण महाराष्ट्रातले आहोत, आपल्याला मोठी पाठबळ लागलेलं आहे. आपण छत्रपतीच्या मातीतले आहोत, आपण बाबासाहेबांच्या कर्मभूमीतले आहोत. अरे महाराष्ट्रातल्या लोकांनो, तुमच्या मुलांसाठी, येणाऱ्या भविष्यासाठी तुमचं रक्त एवढं गारटलंय का? जरा त्याला गरम करा. जा, घरात बसू नका. या आमचे लहान लहान विद्यार्थी, महिला, मुली तुम्हाला आवाहन करतात, घरात बसू नका, प्लीज बाहेर निघा. जर तुम्ही बाहेर नाही निघालेत ना, तुमच्या घरातच तिथे मुर्दा पडेल, हे नक्की विसरू नका. कारण तुम्हाला घराच्या बाहेर येण्याची पावर तुमच्यात नसणार आणि तुमचे सगळे हक्क हे मनुवादी लोक छीनण्यासाठी बसलेले आहेत. त्यामुळे उशीर करू. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. इनकलाब जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. हम लेकर आएंगे आजादी. मनुवाद से आजादी. ब्रह्मवाद से आजादी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हम लेकर रहेंगे आजादी. तुम कुछ भी कर लो आजादी. तू बोल. जय भीम. बोला. जय भीम. धर्मेंद्र. देश बचाओ. जोरात बोल बाबा. जय भीम. हा बोलू शकतो ना, बोलू शकतो. आपल्या हायकोर्टच्या जस्टिस जमादारनी मुर्दाबाद म्हणा. भगत सिंह के रूप में आज लड़ाई लड़ रहे हैं. वो जितने भी भगत सिंह को आप मारना चाहते हैं, वो हर युग में जन्म लेंगे और आपसे बदला लेकर ही रहेंगे. और उनका जो हक है वो आपको देकर ही, वो देना ही पड़ेगा. आपने देखा है बहुत सारे आंदोलन हुए, वो सारे आंदोलन इन्होंने गोलियों के दम पर, इनके लाठियों के दम पर इन्होंने कुचलने का काम किया. लेकिन ये युवाओं की और हमारे जो नौजवान छात्र हैं उनकी बहुत बड़ी जीत है. क्योंकि सोमवार के दिन जिस प्रकार से देश की तानाशाही सरकार ने उनके साथ जो अन्याय अत्याचार किया है, फिर भी हमारे देश के नौजवान छात्र जिस प्रकार से उनको मारा गया, आपने देखा होगा कि जो लठ थे पुलिस वालों के पास, वो किस प्रकार से उनमें खीलें ठोकी गई और खील ठोक कर के हमारे छात्रों के ऊपर अन्याय अत्याचार किया गया. हमारी आपकी लाठियों से हमारे देश के नौजवान का हक आप छीन नहीं सकते हो. प्रधानमंत्री जी, शिक्षा मंत्री जी आपको इस्तीफा देकर ही वो कुर्सी हमारे नौजवान आपको छोड़ेंगे.
आप कितनी भी जोर लगाइए, लेकिन आपको शर्म आनी चाहिए। हमारा देश का नौजवान इतनी बड़ी और इतनी धूप में, इतनी गर्मी में, इतनी बारिश में हमारा देश का नौजवान सड़कों पे, हमारा जो कि देश का भविष्य है, आज शिक्षा से ही हमारा। मैं बाबा महाकाल से उस सोनम वानकुच के उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूँ कि हे बाबा महाकाल, जो हमारे देश का भविष्य के लिए लड़ाई लड़ रहा है, उनकी आप सुरक्षा करें और सारे युवाओं की रक्षा करें। ऐसी में मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ, धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, इनकलाब, इनकलाब। ये सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता है। आप इनको कितना भी परेशान करो, लेकिन देश का भविष्य, देश का नौजवान आपसे, आपकी हमारी हक की लड़ाई हम लेकर ही रहेंगे। और जब तक हमारे जो अभिजीत भाई है, अभिजीत भाई ने कहा है कि जब तक हमारे देश के प्रधान का इस्तीफा नहीं होगा, तब तक किसी प्रकार का कंप्रोमाइज हमारे नौजवान साथी करेंगे नहीं। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, मतलब इस्तीफा दो। भारत माता की मिलिटरी बोल नको शिवाय दिल मला नको नको You have to right to speak what you want to think. Go. बोलू शकता. सगळ्यांना एका आंबेडकर वाद्याचं सप्रेम जय भीम. ऐकलं नाही वाटतं कोणी, बोलू का? सगळ्यांना आंबेडकर वाद्याचं सप्रेम जय भीम. अरे बोला. समोरून बोल, समोरून बोल. परत एकदा आपल्याला शनिवार वाड्याला जायचं, पुण्यात जायचंय. त्यामुळे शांत व्हा. कुणाला निषेध करायचा निषेध करा. पुण्यात जायचंय. मामू हमारे बच्चे हमको छोड़ दिया। मोदी साला भड़वा है, इसका बच्चा कड़वा है, मोदी साला भड़वा है। परत एकदा चला वोट मोदी साला भड़वा है, गरीब का बच्चा कड़वा है, मोदी साला भड़वा है। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। गरीब का बच्चा कड़वा है, मोदी साला भड़वा है, गरीब का बच्चा कड़वा है, मोदी साला भड़वा है। देश बचाओ, देश बचाओ, देश बचाओ, देश बचाओ।